हॅलो मित्रांनो, इट्स डे 89 ऑफ रोड टू 100 सबस्क्रायबर 104 दिवस. आज ऑफिसमध्ये महासभा आहे. त्यासोबतच श्वानप्रेमी जे डॉग लवर्स आहेत त्यांच्या संदर्भात पण एक 11 वाजता काहीतरी मीटिंग आहे, ती पण आहे. त्या गोष्टी सगळ्या आहेत. आणि आज लफडेचवाली मीटिंग पण आहे जी महासभा असते नगरसेवकांची. त्याच्यात मजा आहे. 2-4 जास्त कॉन्टेंट मला जास्त तिकडेच मिळतो. सो तो आपण कॉन्टेंट जमा करूया, तो कॉन्टेंट तुम्हाला दाखवतो. त्यासाठी भेटूया ऑफिसमध्ये. चला. केवढे श्वानप्रेमी येत आहेत बापरे. म्हणजे दुसरीकडे मीटिंग होती आणि ऑलरेडी आता इकडे आणली मीटिंग. म्हणजे हा पूर्ण हॉल जवळजवळ भरणार आहे, कारण की तिकडे पण होते. विषयच एवढा डेंजर आहे की श्वानप्रेमी कुत्र, रस्त्यावरची कुत्र, त्यासाठीची मीटिंग आहे. त्याचे हाल पण खूप खराब झाले. मला एकच विचारायचं आहे, सोसायटीमध्ये फीडर आहे, खूप सांभाळलेले कुत्रे जे सांभाळतात ते खूप लोक आहेत, पण जेव्हा त्याला ते चावलं, त्याला त्रास झाला तर फीडर आता परत आपल्याला 2 आले. मित्रांनो, आता एक किस्सा झाला. काय झालं, एका नगरसेवकाने माझी कंप्लेंट केली. का? बिकॉज ऑफ माय अटायर. म्हणजे मी माझ्या कपड्यांवरून त्यांनी कंप्लेंट केली की असा हा काय मुलगा आहे की काय घालतो. म्हणजे मी काय घातलं असं विचित्र शर्ट आणि मी पॅन्ट घातली. हां, माझी पॅन्ट थोडीशी बॅगी काइंड ऑफ असं कम्फर्टेबल असतं. आणि जो मी आहे सोशल मीडियावाला आहे, सोशल मीडियावाला माणूस कशाला फॉर्मल्समध्ये असेल तरी पण मी शर्ट आणि म्हणजे मी बरोबर असतो, वेल ड्रेस्ड असतो. म्हणजे खूप सारे लोक ऑफिसमधले मला कॉम्प्लिमेंट पण देतात की तुझी ड्रेसिंग चांगली असते. आणि या नगरसेवकाला खरंच काय प्रॉब्लेम आहे ते मला कळलं नाही. मग नंतर मी विचार केला की कोण आहे नगरसेवक. तो नगरसेवक थोडेसे एजेड आहेत. सो मी विचार केला की नाही बोलू शकत आपण, काहीच एजेड आहेत ते त्यांना. बट यावरून मला एवढं गोष्ट कळली की तो पूर्ण हॉल भरलेला, जिथे मीटिंग होती तो पूर्ण हॉल भरलेला. श्वानप्रेमीची जी मीटिंग बोललेलो तो पूर्ण हॉल भरलेला. त्या भरलेल्या हॉलमध्ये त्यांचं लक्ष माझ्यावर होतं. आता मला हे नाही कळत मी अट्रॅक्टिव्ह आहे की मी ट्रिगर करणार आहे. पण त्यांच्या केलेल्या कंप्लेंटवरून तर मला असं वाटतं की ट्रिगर केलं आहे त्यांना मी माझ्या बसण्यावरून. म्हणजे कंप्लेंट त्यांनी अशी केली की काय मुलगा तो, कसे कपडे घालतो, कसा बसतो. म्हणजे कसा बसतो म्हणजे माणूस कसा बसतो, मी नॉर्मल खुर्चीवर बसतो तसा बसतो. हां, बट थोडासा ऑरा वेगळा दिसतो माझा 4 चौघांमध्ये. तर त्यात माझी चुकी नाही आहे ना काही. मुळात मला ते कळतच नाही यार, ह्याच्यावर कसं रिॲक्ट व्हायचं. जाऊ दे, मी 2-3 लोकांशी बोललोच आमच्या ज्या आहेत ते पदावर, त्यांच्याशी बोललो तर भावेश नको लक्ष देऊस, तुझं काम कर. बट मला कळलं आहे की भाई गर्दीतून उठून दिसणारा माणूस तर मी आहे. मग तो समोरच्या माणसावर डिपेंड आहे, तो मला कसा बघतो. त्याच्या नजरेत मी अट्रॅक्टिव्ह आहे की मी त्याला ट्रिगर करतो. सो मित्रांनो, जिमवरून आलो आणि जसं मी बोललो तुम्हाला, तो जो सीन झाला आहे त्यातून काय शिकायचं असतं माणसाने. त्यातून माणसाने हे शिकायचं की माणसाने स्वतःचा ॲटिट्यूड कधी सोडावा नाही. चुकीचं असेल तर सोडावा, बट काही चुकीचं नसेल तर माणसाने नीट कॅरी करावं. बाकी भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जिवंत राहा.